विभागाच्या कारवायांमुळे सराफा व्यापारी चांगले त्रस्त झालेत। सोन्या चांदीची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती कारवाई होतीये। वाहतूक कंपन्यांकडे वैध कागदपत्र असूनही कारवाई केली जातीये असा सराफा व्यापाऱ्यांचा आरोप आहे। नमस्कार। निवडणूक काळामध्ये आचारसंहितेचा भंग या नावाखाली काही प्रमाणामध्ये लॉजिस्टिकच्या गाड्यांची धरपकड केली जाते। त्याच्यामध्ये सोनं सापडलं, रोख रक्कम सापडली, अशा प्रकारच्या बातम्या सर्वत्र येत आहेत। त्यांनी जनतेच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धन आणि संपत्तीची वाहतूक होती आहे का आणि त्याचा काही निवडणुकीत उपयोग केला जाणार आहे का। खूप वेळेला या गाड्या या लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या लोकांच्या गाड्या आहेत, जे सिक्युअर्ड लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहेत आणि त्या वर्षानुवर्ष हे काम करत आहेत। त्याच्यामध्ये सराफ लोकांचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या चीज वस्तू असतात, ज्या सुरक्षितपणे नेल्या जाणं गरजेचं असतं, कारण की सोशल रिस्क एवढी आहे की इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये अशा गोष्टी कॅरी करण्याचा धोका आहे। या सिक्युअर्ड लॉजिस्टिकमध्ये इन्शुरन्स कव्हर असतो, त्यांची सिक्युरिटी कव्हर असते, डोअर टू डोअर त्यांची डिलिव्हरी जी एकदम डिसिप्लिन स्वरूपामध्ये केली जाते अशी ती कव्हर असते। त्यामुळे त्या गाड्यांमध्ये प्रत्येक सोनं किंवा चांदी, मौल्यवान धातू असतील, कॅश असेल, रोख रक्कम असेल, ती लॉजिस्टिक मार्गे पाठवली जात असते।